तर गाफील राहू नका, विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील असं म्हणतात अजित पवार। 15 वर्ष खासदार असणाऱ्यांकडनं कामाचा आढावा घ्या, नुसतं खासदार होऊन उपयोग नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। सत्तेतील खासदार व्हावं लागतं, नाहीतर कामं होत नाहीत। केंद्र आणि राज्यातनं विकासासाठी निधी आणावा लागतो असंही त्यांनी म्हटलंय। 15 वर्ष तुम्ही एका खासदारांना निवडून देताय, त्यांच्याकडनं काय कामं झाली ह्याचाही तुम्ही आढावा घ्या। पाठीमागच्या काळामध्ये मी जरी तुमचा पालकमंत्री होतो तर बाबा खासदार काम बघतायत, आपण नको त्याच्यात लुडबुड करायला। इथं आता बाबा कंधारे बाकीचे सहकारी आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि त्याच्यावर मी थोडंसं दर आठवड्याला पुण्यामध्ये येणारा कार्यकर्ता, दर आठवड्याला माझी जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, मागं कोरोनाच्याही काळामध्ये दर आठवड्याला मी तिथं मीटिंग घ्यायचो। केंद्रामध्ये केंद्राच्या विचाराचा, सरकारच्या विचाराचा खासदार गेला तर कामं होतात, जर नाही गेला तर कामं होत नाही। त्याचा फटका गेले 10 वर्ष आपल्याला सगळ्यांना बसलेला आहे। नुसते पार्लमेंटमध्ये जाऊन भाषण करून माझ्या मुळशी तालुक्यातल्या खेड्यापाड्यातले प्रश्न सुटणार नाही, माझ्या हिंजवडीचे प्रश्न सुटणार नाही, तिथली वाहतुकीची कोंडी सुटणार नाही, मेट्रो तिथपर्यंत पोहोचणार नाही। त्याकरता तिथला निधी आणावा लागतो, केंद्राचा निधी, राज्याचा निधी, त्यावेळेस त्या भागाचा विकास होतो।